नीट UG 2026 पेपर फुटला. पालक आणि विद्यार्थी त्या ठिकाणी अतिशय चिंता करत आहेत. 2026चा नीटचा पेपर फुटला. 2024लाही त्या ठिकाणी नीटचा पेपर फुटला होता. हा इतिहासी पार्श्वभूमी. अनेक विद्यार्थी आणि पालक हे या सगळ्या गोष्टीमुळे मनस्ताप भोगत आहेत, त्रास भोगत आहेत. मुलांचा जो काही उत्साह आहे तो या सर्व गोष्टीमुळे गेलेला आहे. निकालाची वाट पाहणारे 22 लाख भारतातील विद्यार्थी हे नीटच्या पेपर फुटीमुळे आणि NTAने घेतलेला जो नीट रद्द करण्याचा निर्णय या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर तणावातून त्या ठिकाणी जात आहेत. 2024ला पेपर फुटला, 2026ला पेपर फुटला. या सगळ्या गोष्टीमुळे पालक त्या ठिकाणी चिंता करतात. चिंता करण्याचं काम नाही. त्याला कारण असं आहे, दरवर्षी त्या ठिकाणी नीटच्या पेपरमध्ये कुठे ना कुठे भारतभरामध्ये गैरप्रकार होतात. नव्हे तर कुठे ना कुठे हा नीटचा पेपर फुटल्याशिवाय राहत नाही. दरवर्षी हा पेपर फुटीचा प्रकार भारतामध्ये कानाकोपऱ्यामध्ये कुठं ना कुठं घडतोच आहे. ज्यावर्षी नीट रद्द होते किंवा या सगळ्या गोष्टी बाहेर येतात तेव्हाच सर्व जगाला आणि भारताला माहीत पडते तुम्हाला की नीटचा पेपर फुटला. मी तर म्हणेल दरवर्षी नीटचा पेपर फुटतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीत कुठल्याही प्रकारचं पॅनिक होऊन आपलं स्वतःचं नुकसान करून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घेऊ नये. सर्व बहुजन समाजाचे जे लोक आहेत आणि बहुजन समाजाचे जे विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी हे वैद्यकीय क्षेत्रापासून दूर राहिले पाहिजेत. सर्वसामान्य समाजातील आर्थिक कमकुवत असलेल्या लोकांनी डॉक्टर किंवा वैद्यकीय या व्यवसायाकडे येऊच नाही. अशा प्रकारची जाणीवपूर्वक जबाबदारीपूर्वक जी काही यंत्रणा या सर्व वरिष्ठ लोकांनी करून ठेवली आहे त्याला आपले विद्यार्थी आणि पालक बळी पडतात. हे अशा प्रकारचे नीट रद्द करण्याचे किंवा गैरप्रकार उघडकीस आणण्याचे प्रकार हे जाणून बुजून त्या ठिकाणी केले जातात, जेणेकरून खेड्यापाड्यातील सर्व सामान्य लोकांची मुलं हे कन्फ्यूज झाले पाहिजेत. त्यांना आपल्या या ध्येयापासून विचलित करण्यासाठी हे सगळे प्रकार केले जातात. हे मी जबाबदारीपूर्वक या ठिकाणी सांगतोय. ठीक आहे. जी परिस्थिती आता सध्या उद्भवली आहे या परिस्थितीला सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सामोरं जाणे याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला पर्याय आपल्या हाती नाहीये. नीट रद्द झाली का? झाली. नीट पुन्हा होणार आहे का? होणार आहे. नीटच्या आता तारखा जाहीर झाल्या का? नाही झाल्या. नीटच्या तारखा जाहीर होणार का? होणार 100%. ज्या दिवशी नीट रिनीट होईल त्या दिवशी जास्तीत जास्त मार्क्स कसे आपल्याला पडतील याचा विचार, एकच विचार हा विद्यार्थी आणि पालकांनी डोक्यात ठेवायचा आहे. अनेक प्रकार होतील. टीव्हीवर, मोबाईलवर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स या सगळ्या गोष्टी येत राहतील. आंदोलने, निदर्शने होणारच आहेत. कोण खरं कोण खोटं, मी कालच बोललो, कोण खरं कोण खोटं या सगळ्या गोष्टीचा खल हा होणारच आहे. कोणी कोणाला दोषी ठरवणार, कोणी आम्ही दोषी नाही हे सांगत राहणार. या सगळ्या घडामोडीमध्ये आपण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लक्ष द्यायचं नाही. आपण फक्त येणारी जी नीटची तारीख आहे ती तारीख पाहायची आहे आणि त्या तारखेला पेपर द्यायचा आहे. एवढंच सध्या आपल्या हाती आहे. याच्याही पुढे जाऊन या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी काही पर्याय आहेत का? तर 100% त्या ठिकाणी पर्याय आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून जाण्याची किंवा स्वतःचं मनोबल जे ते खच्ची करण्याचं त्या ठिकाणी कुठलीही गरज नाही, त्या ठिकाणी आवश्यकता नाही. अनेक प्रकार आहेत, अनेक पर्याय आहेत की ज्या पर्यायाचा अवलंब केल्यानंतर आपल्याला या सगळ्या उद्भवलेल्या परिस्थितीतून सही सलामत त्या ठिकाणी बाहेर पडता येईल. आज मी या ठिकाणी माझ्या फ्लाय हाय एज्युकेशन्स पुणे या कंपनीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभरातील आणि विशेष करून अकोला, बुलढाणा आणि वाशिम या 3 जिल्ह्यातील पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना मुळातच आधी दिलेली जी नीट आहे त्याच्यामध्ये थोडे मार्क्स कमी येणार आहेत किंवा आता नवीन होणारी जी नीट्स आहे, नीटची परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांना दुर्दैवाने त्या ठिकाणी मार्क्स कमी आले तर अशा विद्यार्थ्यांसाठी विदेशामध्ये MBBS करणे म्हणजे आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न जे आहे ते विदेशात जाऊन पूर्ण करणे हा एक अतिशय सुलभ, परवडण्याजोगा आणि सोपा हा एक पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जर आपली सीट ही भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी कन्फर्म होते तर निश्चित त्यांनी भारतामध्येच आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करावं. परंतु सीट्सची कमी, या सगळ्या गैरप्रकारचा हा सगळा सावट आणि या सावटातनं जर आपल्या पाल्याला, आपल्या विद्यार्थ्याला आपल्याला मार्क्स कमी पडत असतील तर विदेशातील MBBS, विदेशातील वैद्यकीय पदवी हा एक अतिशय चांगला पर्याय पालकांपुढे आणि विद्यार्थ्यांपुढे त्या ठिकाणी उभा आहे. मी स्वतः मागील 6 वर्ष, कोरोनाच्या आधी 6 वर्ष या वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होतो आणि दरवर्षी या वैद्यकीय क्षेत्रामध्ये होणाऱ्या ज्या काही घडामोडी येतं या सगळ्या गोष्टीची माहिती मी त्या ठिकाणी घेत असतो, अपडेट्स त्या ठिकाणी घेत असतो. गेली अनेक वर्ष या वैद्यकीय व्यवसायात म्हणजे परदेशी ॲडमिशन या व्यवसायापासून मी थोडा दूर झालो होतो, कारण NMCच्या काही गाईडलाईन्स होत्या. युक्रेन रशिया वॉरमुळे
अनेक पालक आणि विद्यार्थी हे विदेशात जाण्यासाठी धजत नव्हते किंवा त्यांची बाहेर जाण्याची इच्छाही होत नव्हती. भारतामध्ये सुद्धा बऱ्याचशा सीट्स वाढल्या होत्या आणि ज्या पद्धतीनं हा व्यवसाय आम्ही मागील 6 वर्षामध्ये केला होता तशा पद्धतीनं विद्यार्थी मिळणं हे दुरापास्त झालं होतं. म्हणून या व्यवसायापासून आम्ही थोडं दूर झालो होतो, नव्हे तर कम्प्लीट हा व्यवसाय करणं आम्ही बंद केलं होतं. परंतु मागील 2-3 वर्षापूर्वीपासून या बिझनेसमध्ये, या ॲडमिशनच्या क्षेत्रामध्ये एक बूम आलाय. परत एकदा सर्वसामान्य बहुजन समाजातील ग्रामीण भागातील विद्यार्थी यांचा कल विदेशात जाण्यासाठी तो वाढलेला आहे. आणि ज्या वर्षी नीटमध्ये काही डिफेक्ट येतो, नीट परत घेतल्या जाते किंवा नीटमध्ये पेपर फूट होते, त्या वर्षी निश्चितच विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते. हा आमचा वैयक्तिक त्या ठिकाणी अनुभव आहे. माझा तसा अनुभव आहे. ज्या वर्षी नीट पेपर हा काही वादाच्या भोवऱ्यात अडकला किंवा नीट पुन्हा पेपर द्यायचं काम पडलं, त्या वर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी हे विदेशात जातात. त्यामुळे यावर्षी माझी फ्लाय हाय एज्युकेशन पुणे या कंपनीमार्फत सेवाभावी तत्वावर विद्यार्थ्यांना परदेशी पाठवण्याचं काम आम्ही यावर्षी 2026-27 मध्ये परत सुरू करतो आहे. परत हे काम आम्ही जे सोडलं होतं ते आम्ही परत सुरू करतोय. आता हा जो व्यवसाय, या व्यवसायामध्ये खूप मोठे पैसे देऊन आणि खूप मोठी कन्सल्टन्सी फीज देऊन त्या ठिकाणी मुलं विदेशामध्ये ॲडमिशन करतात. यावर्षी फ्लाय हाय एज्युकेशन्स पुणे ही माझी जी कंपनी आहे, आम्ही सेवाभावी तत्वावर ना नफा ना तोटा या तत्वावर यावर्षी मुलांना ह्या ॲडमिशन्स करून देणार आहोत. लाखो रुपये त्या ठिकाणी कन्सल्टन्सी फीज घेतली जाते. विजाच्या नावाखाली आणि प्लेन तिकीट किंवा इतर काही ज्या चार्जेसच्या नावाखाली बरेचसे हिडन चार्जेस त्या ठिकाणी पालकांकडनं विद्यार्थ्यांकडनं घेतले जातात. आम्ही यावर्षी ती काळजी घेणार आहे की विद्यार्थी थोडे तणावात आहेत, विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये थोड्याशा म्हणजे अडीअडचणीच्या ज्या प्रसंगातनं विद्यार्थी जात आहेत, अशामध्ये फ्लाय हाय एज्युकेशन पुणे ही आमची कंपनी मुलांना बिना कन्सल्टन्सी, या कन्सल्टन्सीचे खूप सारे पैसे हे पालकांकडून घेतले जातात, तर 0 कन्सल्टन्सी फीजवर आम्ही यावर्षी विदेशातील ॲडमिशन्ससाठी विद्यार्थ्यांना मदत करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या विशेष करून अकोला, बुलढाणा आणि वाशिम या 3 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आम्ही ॲडमिशन करण्यासाठी स्टार्ट टू एंड A to Z आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. मी या विदेशातल्या ॲडमिशनबद्दल थोडी माहिती आपल्या पुढे विशद करतो. विदेशातील ॲडमिशन्स जे आहेत त्या चालू झाल्या का, तर हो, विदेशातील ॲडमिशनचं रजिस्ट्रेशन जे ते सध्या चालू आहे. याच्यामध्ये मागील 2 वर्षापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी नीट दिलेली आहे त्याच्याकडे नीटचं व्हॅलिड स्कोअर कार्ड आहे, अशा विद्यार्थ्याला यावर्षी 2026ला विदेशात ॲडमिशन आत्ता सुद्धा घेता येते. कारण नीटचं जे काही स्कोअर कार्ड आहे ते विदेशातल्या ॲडमिशनसाठी 3 वर्ष त्या ठिकाणी व्हॅलिड असते. म्हणजे 2 वर्षापूर्वी ज्यांनी नीटची परीक्षा दिली ते विद्यार्थी यावर्षी इमिजिएटली आत्ता मागच्या स्कोअरवर विदेशामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात आणि आपली सीट जी आहे ती विदेशातल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये, कॉलेजमध्ये बुक करू शकतात. हा एक महत्त्वाचा विषय. याच्यामध्ये नीट जो स्कोअर आहे तो त्याची क्वालिफाईंग जी एक फिगर आहे, क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत तर तेवढे असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. क्वालिफाईंग मार्क्स त्या ठिकाणी जर नसले तर आपल्याला विदेशामध्ये ॲडमिशन घेता येणार नाही, याची सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. बहुतेक मुलं जे आहेत ते नीट व्हॅलिडच असतात आणि तेच त्या ठिकाणी अप्लाय करतात. त्याच्या पुढे जाऊन या सगळ्या गोष्टीमध्ये कोणत्या कंट्रीला आपण प्रिफरन्स द्यायचं आहे, त्याच्यामध्ये सध्या रशिया, किर्गिस्तान आणि इतर सर्व ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत, सर्व जे काही देश आहेत त्यांनी आपल्या ॲडमिशन्स भारतीय विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी खुल्या केल्या आहेत. तर आता कोणत्या देशाला आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजेत या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन सुद्धा आम्ही संबंधित इच्छुक असलेल्या विद्यार्थ्याला आणि त्या पालकाला देऊ शकतो. कुठल्या देशात जायचं आहे हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी, कुठल्या देशामध्ये कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण गेलं पाहिजेत याचा सुद्धा जो काही संपूर्ण माहितीचा भाग आहे तो आम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. बऱ्याचशा कंट्रीमध्ये, ज्या कंट्री आम्ही प्रिफर करतो त्या कंट्रीमध्ये NMC रेकग्नाइज्ड म्हणजे नॅशनल मेडिकल काउन्सिल रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीज नसतात किंवा त्या ठिकाणी आपल्या भारताने काही जे नियम घालून दिले, NMCने जे नियम घालून दिले त्या नियमाला फॉलो न केल्यामुळे अशा युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांनी जाणं हे टाळलं पाहिजे. परंतु पालकांना आणि विद्यार्थ्यांना नेमक्या अशा युनिव्हर्सिटीज कोणत्या आहेत याची माहिती नसते. या माहितीच्या अभावामुळे एखाद्या वेळेस चुकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी ॲडमिशन होऊ शकते. म्हणून कोणत्या देशामध्ये, कोणत्या युनिव्हर्सिटीत किंवा कोणत्या कॉलेजमध्ये जायचं आहे याचंही मार्गदर्शन त्या ठिकाणी संबंधित विद्यार्थ्यांना आणि पालकांना आम्ही करणार आहे. याच्यामध्ये ज्या देशामध्ये भारतीय विद्यार्थी, महाराष्ट्रीयन विद्यार्थी शिकायला जाणार आहेत तर त्या लँग्वेजमध्ये शिकवल्या जाणार आहे की इंग्लिशमध्ये शिकवण्यात जाणार आहे, याच्यासुद्धा बऱ्याचशा पालकांना त्या ठिकाणी चिंता असतात किंवा त्यांना ती एक चिंता किंवा त्यांना ती माहिती नसते. म्हणून प्रत्येक देशामध्ये, विदेशामध्ये इंग्लिश लँग्वेज
म्हणजे मीडियम ऑफ टीचिंग जे आहे ते इंग्लिशमध्येच असते, ही सुद्धा प्रकर्षानं माहिती करून घेण्याची गोष्ट आहे. इंग्लिशमध्येच सर्व ते कोर्स त्या संबंधित देशामध्ये शिकवल्या जातात. त्याचबरोबर हा जो ड्युरेशन आहे, हा ड्युरेशन NMCने घालून दिलेले जे काही नियम आहेत, शर्ती आणि अटी आहे, या सर्व शर्ती आणि अटीच्या अधीन राहूनच त्या ठिकाणचा तो ड्युरेशन आहे. काही काही वेळेला 3-4 वर्षापूर्वी अनेक कंट्रीजमध्ये जो काही ड्युरेशन होता तो NMCने घालून दिलेल्या 54 महिन्याचा ड्युरेशन नव्हता. परंतु आता प्रत्येक युनिव्हर्सिटीने, प्रत्येक देशाने भारताला पूरक किंवा NMCच्या नियमाला पूरक असे स्वतःमध्ये त्यांनी बदल करून घेतले आणि स्वतःमध्ये तशा प्रकारच्या डेव्हलपमेंट्स मुलांसाठी त्या ठिकाणी केल्या आहेत. त्याच्याही पुढे जाऊन डॉक्युमेंट्स काय लागतात, तर यांना 10वी-12वी मार्कशीट, एक व्हॅलिड पासपोर्ट त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणि एका देशामधनं या मुलांना दुसऱ्या देशात जायचं पासपोर्ट आवश्यक आहे. त्यांना त्यांचा स्टुडंट व्हिसा जो आहे तो ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर ज्या वेळेला इन्व्हिटेशन लेटर, एक व्हॅलिड पेपर जो युनिव्हर्सिटी मार्फत आपल्याला मिळतो, त्या लिगल इन्व्हिटेशनच्या नंतर व्हिसा प्रोसेस करण्यासाठी त्यांना मुभा मिळते. ही व्हिसा प्रोसेस आहे, ही सर्व करण्याचं जे काही स्टार्ट टू एंड गायडन्स आहे ते आमची फ्लाय हाय एज्युकेशन पुणे ही कंपनी त्या ठिकाणी करणार आहे. म्हणजे व्हिसामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अडचण येऊ नये अशी परिस्थिती आणि अशी सर्व जी काही यंत्रणा आहे ती आम्ही तुमच्यासाठी कामाला लावणार आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीची फीज एकदम अफोर्डेबल फीज ही विदेशातल्या MBBSच्या मेडिकलच्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी असते. म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्या ठिकाणी एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर 90 लाखापासून तर 1.25 कोटीपर्यंत त्या ठिकाणी फीज लागते. परंतु कुठल्याही विदेशातल्या युनिव्हर्सिटीमध्ये दर वर्षाला 3 ते 4 लाखाच्या वर त्या ठिकाणी फीज नाही आहे. अतिशय चांगल्यात चांगली टॉपची युनिव्हर्सिटी जर आपण घेतली, फार वर्षाला 5 लाख रुपये त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीची ट्युशन फी आहे. दुसरा विषय येतो राहण्याचा. तर या सगळ्या विदेशातल्या कॉलेजमध्ये खूप मोठमोठे हॉस्टेल्स आहेत. त्या हॉस्टेलमध्ये फुल्ली फर्निश्ड अशा रूम्स आहेत आणि सगळे इक्विपमेंट्स असलेल्या फुल्ली फर्निश्ड आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचे हॉस्टेल्स या सर्व कॉलेजमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर इंडियन फूड, अनेक पालकांना, विद्यार्थ्यांना या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये चांगलं जेवण त्या ठिकाणी मिळतं की नाही मिळत, महाराष्ट्रीयन जेवण त्या ठिकाणी मिळतं की नाही मिळत, या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चिंता असते. परंतु प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी जेवणाची उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी केलेली असते. त्याचबरोबर अनेक मुलं जे आहेत हे स्ट्रिक्टली नॉन किंवा व्हेजिटेरियन असतात. काही व्हेजिटेरियन येतं, काही नॉन व्हेजिटेरियन येतं. तर अशा व्हेजिटेरियन लोकांसाठी त्या ठिकाणी एक सेपरेट जेवणाची व्यवस्था केलेली असते. अनेक मुलांना नॉनव्हेज त्या ठिकाणी चालत नाही, तर त्याची सुद्धा दक्षता आणि काळजी या युनिव्हर्सिटीमध्ये घेतलेली असते. असो, जशी त्याची अपडेट्स या सगळ्या गोष्टीमुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ते अपडेट्स मिळवणं हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं झालं आहे. म्हणून माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी नीटच्या तारखासंदर्भात, त्याचबरोबर NMC किंवा मग NTA जारी केलेले जे काही अपडेट्स आहेत ते अपडेट्स मी व्हिडिओच्या माध्यमातून, शॉर्ट्सच्या माध्यमातून मी या व्हिडिओवर किंवा या यूट्यूब चॅनलवर देणार आहे. ज्या मुलांना, ज्या पालकांना आपल्याला या सगळ्या गोष्टीतनं ओव्हरकम करण्यासाठी, या सगळ्या गोष्टीतनं मूव ऑन करण्यासाठी आणि आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फ्लाय हाय एज्युकेशन्स पुणे ही संस्था, माझी कंपनी मदत करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना, ज्या पालकांना या संदर्भात अधिक माहिती हवी आहे, त्याच्यामध्ये मी खाली हा जो माझा फोन नंबर दिला आहे, या फोन नंबरवर माहिती घेण्यासाठी म्हणून केव्हाही 24/7 हज आपण फोन करू शकता आणि माझ्याकडनं माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याचबरोबर ॲडमिशन जर आपल्याला हवी असेल विना कन्सल्टन्सीची, त्याच्यामध्ये फक्त ट्युशन फीज, हॉस्टेल चार्ज, मेस चार्ज हा जो चार्ज आहे तो वगळता येणार नाही, कारण तो संबंधित लोकांना त्या ठिकाणी द्यावा लागतं. परंतु या सगळ्या प्रोसेस करून देण्यासाठी, या सर्व ॲडमिशनची प्रक्रिया करण्यासाठी, विजाची सगळी प्रोसेस करण्यासाठी विना कॉस्ट, कुठल्याही प्रकारचा चार्ज न घेता या ॲडमिशन्स आम्ही करून त्या ठिकाणी देणार आहे. आणि विद्यार्थ्यांना या सगळ्या संकटाच्या, या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठीचा पुरेपूर त्या ठिकाणी मदत आणि सहकार्याचा आमचा भाग त्या ठिकाणी असणार आहे. असो, या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत. आपल्या जीवनामध्ये सुरुवातच ही संघर्षापासून जर झाली तर येणारे जे काही संकट आहेत ते खूप सोपे होतात. तसं विद्यार्थ्यांनी आपल्या 12वीच्या नंतर आलेलं हे जे संकट आहे, या संकटाला इष्ट आपत्ती म्हणून स्वीकारावी. या सगळ्या गोष्टी होतच असतात आणि होतच राहणार आहेत, याला कोणी रोखू शकणार नाही असं समजून ताकदीनिशी, धैर्यानं या सगळ्या गोष्टीतनं ओव्हरकम व्हावं. आणि ज्या मुलांना खरंच त्या ठिकाणी मार्क्स पडणार नाहीत किंवा ज्या मुलांना त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी मार्ग हवा आहे आणि या मार्गाचा अवलंब करून डॉक्टर व्हायचं आहे, अशांनी इमिजिएटली आमच्या या नंबरवर त्या ठिकाणी फोन करावा. सर्व ती माहिती ॲडमिशनच्या संदर्भात आम्ही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देणार आहोत. धन्यवाद.
जय महाराष्ट्र.